शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या की आमच्या सोयाबीन पिकाच्या काही पानं सुकत आहे, काही शेतकरी म्हणतात शेंडे अर्ध्यामातून वरती सुकत आहे, तर हे कुठला प्रादुर्भाव आहे, याच्यावरती कुठली फवारणी केली पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आहे आपला होस्ट आणि दोस्त योगेश्वर बोंद्रे। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेकमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, हा जो काही सोयाबीनचा 30 ते 40 किंवा 30 ते 45 दिवसाचा दिवस कालावधी असतो, या कालावधीमध्ये तुमच्या सोयाबीन पिकावर गर्डल बिटल, चक्री मुंगा किंवा खोड अळी या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असतात। तर ही कीड काय करते, तुमची जे काय खोड आहे त्याला खोडला रिंगमध्ये कचरा चालते आणि त्याच्यामुळे तुमचं खोड त्या ठिकाणी कट जातं आणि त्याचा शेंडा तुटून खाली पडतो किंवा पानाला सुद्धा गोल करतं आणि एखादं पान त्या ठिकाणी गळून पडतं। तर हा असतो तुमचा चक्री मुंग्याचा प्रादुर्भाव। तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही कुठली फवारणी करू शकता, तर मार्केटमध्ये थायमोक्साम प्लस लॅम्ब्डासायक्लोन नावाचा मॉलिक्यूल आहे, म्हणजे सिंचनच्या कंपनीत आली का प्रति 15 लिटर पाण्यामध्ये 10 ते 12 ml या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकता। किंवा याच्याऐवजी इमिडाक्लोप्रिड प्लस बीटासायलोथेन म्हणजेच बायर कंपनी सोलोमन प्रति 15 लिटर पाण्यामध्ये 25 ते 30 ml या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकता। या दोन कीटकनाशकापैकी तुम्ही कुठलंही कीटकनाशक घेऊ शकता आणि यासोबत जर तुम्हाला गरज भासल्यास बुरशीनाशक, टॉनिक किंवा वॉटर संजीवक किंवा 1261 या वॉटर सोल्युबल ग्रेडचा सुद्धा तुम्ही समावेश करू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बोंद्रे ॲग्रीटेक सोबत जोडून राहा। धन्यवाद।